नाही, त्यांच्याशी मी बोललो. मला आता माहीत नाही, मी कदाचित ते टी व्हीवर पण आलं असेल. मी स्वतः त्यांच्याशी एक 5-10 मिनटं बोललो आणि मी त्यांना स्पष्ट पद्धतीनं सांगितलं की कुठच्याही पद्धतीनं कुठच्याही समाजाची संघटनात्मक किंवा आंदोलनाची जी परिस्थिती आहे ही वेगळ्या पद्धतीनं हाताळणारे माननीय एकनाथ शिंदेसाहेब नाही आहेत. मराठा समाजाला ते मुख्यमंत्री असतानाच 10% आरक्षण मिळालेलं होतं आणि मनोजजींच्या अनेक मागण्या हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी पूर्ण केलेल्या ह्या मनोजदादांना देखील माहिती आहेत. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांनी देखील मराठा समाजाच्या मागण्यांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. परंतु ते दाखले रद्द झाल्यामुळे जो गैरसमज पसरलेला आहे त्या संदर्भात मी मनोजदादांची चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर माझी शिंदेसाहेबांची देखील चर्चा झालेली आहे. कुठंही मी अगदी आत्मविश्वासानं तिथं सांगितलं, माझ्या राजकीय अस्तित्वपणाला लावीन देखील सांगितलं. कुठच्याही बाबतीमध्ये एकनाथ शिंदेसाहेबांचा स्वभाव हा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. कुठचीही चळवळ दाबण्यासाठी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी कधीच प्रयत्न केलेले नाहीत आणि तो त्यांचा गैरसमज होता, तो दूर करण्यामध्ये मी यशस्वी झालेलो आहे. वेळ पडल्यास मराठा समाजासाठी जर त्यांच्याशी जाऊन भेटावं लागलं तर मी नक्की त्यांना जाऊन भेटेन. परंतु आमची ही सांघिक जबाबदारी आहे. मी विखे पाटील साहेबांची देखील चर्चा करेन, मी त्याच्यानंतर शिंदेसाहेबांची देखील चर्चा करेन, सुनेत्रा वहिनींशी चर्चा करेन. वेळ पडल्यास मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना देखील या संदर्भातली माहिती देईन आणि त्याच्यातनं कुठेही मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका शासन म्हणून आमच्याकडनं घेतली जाईल. मी रवींद्र दंगेकरांची मी चर्चा करेन. रवींद्र दंगेकरांना विचारेन की नक्की त्यांनी काय स्टेटमेंट केलेलं आहे, त्यांची भावना त्याच्यामागची काय होती. परंतु एक आपण नाकारू शकत नाही की लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये होतं त्याला माझी लाडकी बहीण योजनेनं फार मोठी ताकद दिली. महिला भगिनींचा विश्वास महायुतीच्या सरकारवर आला आणि त्याच्यामुळं तिघांचं हे सांघिक यश आहे. संकल्पना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची होती. एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता. परंतु याच्यामध्ये सत्तेमध्ये माननीय देवेंद्रजी देखील होते आणि अजितदादा देखील होते. त्याच्यामुळे या सगळ्या यशाकडे बघत असताना माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचे कठोर परिश्रम आणि देवेंद्रजी आणि अजितदादांची साथ ह्याच्यामुळे सरकार आलेलं आहे. मी शिरसाट साहेबांशी बोलून घेईन, कारण शिरसाट साहेबांनी वक्तव्य केल्यानंतर ते का बोलले त्यांना विचारायला पाहिजे ना. ते आता बऱ्यापैकी जे बोलतात त्यांच्याशी चर्चा करतो आणि एकदा तुमच्याशी बोलतो. रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद मिटला का? कारण आता 15 ऑगस्ट येते पुन्हा. पालकमंत्री कोण जाहीर करायचं हे 3 नेते ठरवतात. माननीय एकनाथ शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सुनेत्रा वहिनी. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे साहेबांनी जी काही चर्चा माझ्याबरोबर आणि भरत शेठ गोगावलेंबरोबर केलेली होती त्याला मूर्त स्वरूप यावं आणि आमचे भरत शेठ रायगडचे पालकमंत्री व्हावे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.